राज्यात उन्हाचा चटका वाढला असतानाच दुसरीकडे वादळी पाऊस देखील दणका देत आहे। चांदवड तालुक्यात वादळी वाऱ्याच्या पावसाने लोकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली। चांदवड तालुक्यातील परसूळ येथील शोभा कैलास निकम वय वर्ष 49 या विजेच्या धक्क्याने मृत झाल्याची घटना घडली। चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचं घोषित केलं। कैलास निकम यांनी चांदवड पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। दरम्यान चांदवड तालुक्यात झालेल्या या वादळी पावसामुळे अनेक झाडे उन्हाळून पडली आहेत, तर घरांची पडझड देखील झाली। धोंडीराम पवार यांचे 2 बैल वीज पडल्याने ठार झाले आहेत, तर शांताराम रकिबे यांची एक गाय ठार झाली। भाऊसाहेब पवार यांच्या घराचे काम चालू असताना बांधकामाची पडझड होऊन 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।